आजच्या मननाचा जो आमचा विषय आहे तो विषय आहे एक आगळी वेगळी लढाई। आजच्या मननाचा जो विषय आहे तो आहे एक आगळी वेगळी लढाई। आणि हा विषय मनन करत असताना आम्ही जो शास्त्रभाग वाचलेला आहे तो शास्त्रभाग आहे यहोशुआ याचा 10वा अध्याय आणि त्याची 6 ते 14 ही वचनं। यहोशुआ याचा 10वा अध्याय त्याची 6 ते 14 ही वचनं। आणि या वचनांमधील एक वचन आपण पुन्हा एकदा वाचणार आहोत। यहोशुआ याचा 10वा अध्याय आणि त्याचं 12वं वचन। परमेश्वराने अमोऱ्यांना इस्रायल लोकांच्या हाती दिले। त्या दिवशी यहोशुआ परमेश्वराशी बोलला। इस्रायला समक्ष तो असे म्हणाला, हे सूर्या तू गिबोनावर स्थिर हो, हे चंद्रा तू अयालोनाच्या खोऱ्यात स्थिर हो। परमेश्वराने अमोऱ्यांना इस्रायल लोकांच्या हाती दिले। त्या दिवशी यहोशुआ परमेश्वराशी बोलला। त्या दिवशी यहोशुआ परमेश्वराशी बोलला। मग इस्रायलांसमक्ष तो असे म्हणाला, हे सूर्या तू गिबोनावर स्थिर हो, हे चंद्रा तू अयालोनाच्या खोऱ्यावर स्थिर हो। या वचनाची जर आम्ही पार्श्वभूमी पाहिली तर आम्हाला पाहायला मिळतं की इस्रायल लोकांना मिस्र देशातून परमेश्वरानं मोशेकरवी काढलं। ज्यावेळेस या इस्रायल लोकांना मिस्र देशातून परमेश्वर बाहेर काढत होता त्यावेळेस लाल समुद्र दुभंगला गेला। त्यातून हे इस्रायल लोक बाहेर आले। आल्यानंतर रानामध्ये परमेश्वरानं त्यांना मन्ना पुरवला। त्यांचे कपडे फाटले नाहीत, त्यांच्या वाहना झिजल्या नाहीत आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या गरजा परमेश्वराने अद्भुतरित्या पुरवल्या। या ज्या अद्भुत गोष्टी होत्या त्या अद्भुत गोष्टी लोकांच्या कानी गेल्या होत्या। आणि मग आपण पाहतो की या रानामध्ये ही जी पिढी होती त्या पिढीने कुरकुर केली आणि कुरकुर केल्यामुळं हे 25 ते 30 लाख लोक, कितीतरी लोक त्या रानामध्ये मरण पावले। ते कनान देशात जाऊ शकले नाही। पूर्ण पिढी त्या कनान देशात जाऊ शकली नाही तर त्यांची पुढची पिढी म्हणजे त्यांची मुलं त्या वचनदत्त देशामध्ये गेली। एवढंच काय तर ज्या मोशेनं नेतृत्व केलं त्या मोशेने देखील परमेश्वराची आज्ञा मोडली, म्हणून त्या मोशेला देखील वचनदत्त देशामध्ये जाता आलं। मोशेनं दुरून तो वचनदत्त देश पाहिला, कारण आमचा परमेश्वर न्यायी परमेश्वर आहे। आता मोशेच्या मृत्यूनंतर आपण पाहतो की या संपूर्ण पिढीतील फक्त 2 व्यक्ती होत्या ज्या वचनदत्त देशात गेल्या। जे लोक मिस्रातून बाहेर पडले त्या सर्व लाखो लोकांमधून फक्त 2च व्यक्ती होत्या की ज्या 2 व्यक्ती त्या कनान देशामध्ये गेल्या आणि त्या 2 व्यक्ती होत्या यहोशुआ आणि कालेब। मग मोशेच्या मृत्यूनंतर यहोशुआला नेतृत्व करायला। आता या इस्रायल लोकांचं नेतृत्व करण्याचं काम कुणाकडे आलं? यहोशुआकडे। आणि आता हा यहोशुआ या इस्रायल लोकांना घेऊन त्या वचनदत्त देशाकडे निघाला। मोशेचा मृत्यू झाला। यहोशुआनं ही कामगिरी आता स्वतः यहोशुआला परमेश्वरानं निवडलं। आता ते कनान देशामध्ये प्रवेश करणार आणि सुरुवातीला आलेलं यरीहो शहर याचा त्यांना पाडाव करावा लागला। आता आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण त्यावर संदेशही ऐकलेला आहे। यरीहोचा पाडाव कसा झालेला आहे तर परमेश्वरानं सांगितलं की 6 दिवस काय करायचं आहे, त्या यरीहो शहराला एक फेरी मारायची आहे आणि 7व्या दिवशी 7 फेऱ्या मारायच्या आहेत। मग रणशिंग फुंकायचे आहेत, घोषणा करायची आहे आणि यरीहोचे तट काय झालेले आहेत, पडलेले आहे। आणि मग या इस्रायल लोकांनी ते यरीहो शहर जिंकून घेतलं। यरीहो शहर जिंकलं। आता हे इस्रायल लोक पुढे आले आणि त्यांना आय नगर लागलेलं आहे। हे आय नगर जिंकताना देखील एक अद्भुत गोष्ट घडलेली आहे। परमेश्वर यहोशुआला म्हणत आहे, तुझ्या हातात जी बर्ची आहे ती बर्ची या आय नगराकडे बघून उगार आणि ते लोक मी तुझ्या हाती देईन। यहोशुआनं आपल्या हातातली बर्ची उगारलेली आहे आय नगराकडे बघून आणि आय नगरावर देखील इस्रायल लोकांना विजय मिळाला।
आता सर्व राजांनी ही वार्ता ऐकलेली आहे की एक अद्भुत असा परमेश्वर आहे जो या इस्रायल लोकांना चालवत आहे, जो या इस्रायल लोकांना वचनदत्त कनान देश देणार आहे आणि म्हणून त्यांच्या प्रवासामध्ये अद्भुत गोष्टी घडत आहेत. लाल समुद्र दुबकला, मान्ना फुलवला, त्यांचे कपडे फाटले नाही, त्यांच्या वाहना झिजल्या नाहीत, यरीहोचे तट पडलेले आहेत. तट पडणं काही सोपं नाही. वरची उभारताच आयनगर जिंकलेला आहे, यरीहोच्या राजाचा पडाव, आयनगराच्या राजाचा पडाव, आणि ही सगळी वार्ता वेगवेगळ्या राजांच्या कानी गेलेली आहेत आणि राजे लोकांमध्ये आता खळबळ उडाली आहे. हे कोण लोक आहेत? या लोकांचा परमेश्वर असा कोणता परमेश्वर आहे की जो या लोकांना विजयावर विजय देत आहे? आणि मग या लोकांची दहशत सर्व राजांना बसली आहे. ही वार्ता जेव्हा सर्व राजा लोकांच्या कानावर गेली त्यावेळेस हे सर्व जे लोक होते हे लोक एकत्र आलेले आहेत, कारण त्यांना कळालेलं आहे की आता या लोकांचा सामना एकट्यानं करणं सोपं, कारण यांच्या पाठीमागं कोण आहे? यांचा परमेश्वर आहे. आणि मग आपण पाहतो की हित्ती, अमोरी, यबुसी, त्याच्यानंतर परिजी, हिव्वी हे सगळे लोक काय झालेले आहेत? एकत्र आले. हित्ती, अमोरी, यबुसी, परिजी हे सगळे लोक एकत्र आलेले आहेत, राजे एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी आव्हान केलेलं आहे की सर्व राजे आम्हाला येऊन मिळा, म्हणजे आपली कुमक काय होणार आहे? वाढणार आहे आणि आपण या इस्रायल लोकांना म्हणजे यहोशुवा संगती आपण काय करणार आहोत? लढणार आहोत, कारण यांच्या पाठीमागे यांचा परमेश्वर. पण या लोकांमध्ये गिबोन शहरातले गिबोनी लोक होते. त्या लोकांनी ऐकलं होतं की यांचा परमेश्वर अद्भुत परमेश्वर आहे आणि म्हणून ते लोक या यहोशुवाला येऊन मिळाले, इस्रायल लोकांना येऊन मिळाले. ते इस्रायल लोकांना येऊन का मिळाले? तर इस्रायल लोकांकडे ताकद होती म्हणून नाही, यहोशुवाकडे शक्ती होती म्हणून नाही, तर यांच्या पाठीमागे जो परमेश्वर आहे त्या परमेश्वराचं कार्य बघून, त्या परमेश्वराचं अद्भुत कृत्य पाहून हे गिबोनी लोक काय झालेले आहेत? तर इस्रायल लोकांच्या आश्रयाला आलेले. आता इथून पुढं आपण आजच्या संदेशाकडे वळणार. आता ज्या वेळेस या राजांना कळालेलं आहे की गिबोनी लोक हे इस्रायल लोकांना जाऊन मिळालेले आहेत, ते फितूर झालेले आहेत, ते फुटलेले आहेत, त्यावेळेस 5 राजे एकत्र आले आणि आता हे 5 राजे एकत्र येऊन ठरवत आहेत की आपण त्या गिबोन्यांवर काय करायचं आहे? हल्ला करायचा. कारण ते गिबोन नावाचं जे शहर आहे ते खूप मोठं शहर आहे, प्रख्यात विख्यात शहर आहे, त्यातील लोक बलाढ्य आहेत आणि त्यांच्याशी आता आपण एकट्याने लढायचं नाही, तर 5 राजे काय झालेले आहेत? एकत्र. वचन वाचूया आपण. 5 राजे, कोणते राजे एकत्र आलेले आहेत ते आपण वाचूया. यहोशुवाचा ग्रंथ याचा 10वा अध्याय आणि त्याचं 3रं वचन. मग यरूशलेमेचा राजा अदोनी सदेक याने हेब्रोनाचा राजा होहाम, यरमुमाचा राजा पिराम, लाकीशाचा राजा याफी आणि यल्गोनाचा राजा दबी यांना निरोप पाठविला की माझ्याकडे येऊन मला कुमुक द्या, म्हणजे आपण गिबोनाला मार देऊ, कारण त्यांनी यहोशुवाशी व इस्रायल लोकांशी तह केला आहे. काय म्हणत आहे हा यरूशलेमेचा राजा अदोनी सदेक? हा काय करत आहे? 4 राजांना निरोप पाठवते आणि त्या राजांना तो काय म्हणत आहे? तुम्ही मला येऊन मिळा, तुमची कुमक द्या, मग आपण सगळेजण मिळून जाऊ आणि त्या गिबोनावर स्वारी करू, त्या गिबोनी लोकांना मार देऊ, कारण ते आमच्याकडून फुटून काय झालेले आहे? इस्रायलांना जाऊन मिळालेले आहेत, त्यांनी तह केलेला आहे, ते यहोशुवाला जाऊन भेटले. आणि मग आता हे 5 राजे एकत्र येऊन या गिबोनावर स्वारी करत आहेत आणि आता तिथं जी लढाई झालेली आहे त्या लढाईबद्दल आज आपण पाहणार. आता आम्ही त्या युद्धभूमीवर येऊन पोहोचलेलो आहोत. त्या युद्धभूमीवर युद्ध चालू आहे आणि या गिबोनी लोकांनी पाहिलेलं आहे की 1 नाही
यहोशुवाला निरोप पाठवत आहे. काय निरोप पाठवत आहे? 6वं वचनातून वाचूया. हे पाहून शिबोनातल्या माणसाने गिलगालच्या छावणीत यहोशुवाला निरोप केला की आपल्या दासावरला मदतीचा हात आकडता घेऊ नको. आमच्याकडे लवकर येऊन आमचा बचाव कर व आम्हाला मदत कर, कारण डोंगरवटीतले सर्व मधुराजे एकत्र जमून आमच्यावर चालून आले आहेत. निरोप पाठवत आहे यहोशुवाला की आता तू त्वरा कर, आता तू आमच्या मदतीला ये, कारण की हे 5 राजे, अमोऱ्यांचे 5 राजे एकत्र आलेले आहेत आणि ते आमच्यावर चाल करून आलेले आहेत. प्रियांनो, ज्यावेळेस आमच्याकडं लोक मदतीच्या दृष्टीने पाहतात, त्यावेळेस आम्ही सर्वसमर्थ आहोत हे लोक पाहत नाही, तर हे ख्रिस्ती लोक आहेत, यांच्याकडं देवाचं सहाय्य आहे आणि म्हणून लोक आमच्याकडं त्या दृष्टीने पाहतात की आम्ही जर यांना मदत मागितली तर हे आम्हाला मदत करतात. आम्ही शहाणे आहोत, आमच्याकडं बुद्धी आहे, आमच्याकडं समंजसपणा आहे, आमच्याकडं ताकद आहे, आमच्याकडं मदतीची कुवत आहे, म्हणून लोक आम्हाला मदत मागत नाही. तर यांच्यावर देवाचा अनुग्रह आहे, हे काहीतरी मार्ग काढतील म्हणून लोक आमच्याकडं मदत. आमच्या दौंडमध्ये ज्यावेळेस आम्ही चर्चवरून आलो, एक विदर्भी मुलगा आहे आणि त्यांनी पाहिलं की हे चर्चवरून आले. तो आमच्या घरात येऊन बसला आणि तो विनाला आणि बप्पूला म्हणतो, तुम्ही चर्चवरून आले ना, आता तुम्ही आशीर्वादित लोक, आता तुम्ही मंदिरातून आशीर्वाद घेऊन आलेले आहेत, म्हणून असं वाटलं जाऊन जरा वेळ तुमच्या सानिध्यात बसावं की जेणेकरून त्या आशीर्वादाचे वाटेकरी आम्ही. एक विदर्भी कुटुंबातील तरुण ही साक्ष देत आहे, कारण त्यांची श्रद्धा आहे की ज्या मंदिरात, ज्या देवाच्या सानिध्यात, ज्या देवाच्या भक्तीत हे जाऊन आलेले आहेत, त्या देवाने यांना आशीर्वादित केले आणि जर यांच्या सानिध्यात आम्ही बसलो तर आम्हाला देखील थोडाफार आशीर्वाद मिळणार. आणि हेच या गिबोनी लोकांना वाटत आहे की ज्या परमेश्वरानं या इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य केलेलं आहे, या इस्रायल लोकांनी जर मदत केली, या यहोशुवाने जर मदत केली, तर या युद्धामध्ये आमचा निभाव लागेल. आणि म्हणून त्या परमेश्वराकडे पाहून ते यहोशुवाला निरोप पाठवत आहे की आता काय कर, आमच्या मदतीला त्वरा करून. आता ज्या वेळेस मदतीचा निरोप आलेला आहे, यहोशुवाने कोणतं पाऊल उचललेलं आहे, आपण पुढचं वचन वाचूया. तेव्हा यहोशुवा आपले सर्व योद्धे व शूरवीर यांना बरोबर घेऊन गिलगाल येथून निघाला. परमेश्वर यहोशुवाला म्हणाला, त्यांना भिवू नको, कारण मी त्यांना तुझ्या हाती दिले आहे, त्यातला कोणीही तुझ्या पुढे टिकणार नाही. आता काय झालेलं आहे, आता हे इस्रायल लोक लढाईला जाणार आहे आणि ह्या आगळ्या वेगळ्या लढाईमध्ये कोणत्या 5 गोष्टी घडलेल्या आहेत ते आपण पाहणार आहोत. पहिली गोष्ट ही घडलेली आहे की देवानं काय केलेलं आहे, तर यहोशुवाला एक अभिवचन दिलेलं आहे. या लढाईसाठी देवाने यहोशुवाला एक अभिवचन दिलेलं आहे आणि ते अभिवचन काय आहे, तर भिवू नको, कारण मी त्यांना तुझ्या हाती दिलेले आहे. आता देवाने अभिवचन देण्यापूर्वी नक्कीच काय झालं असेल, तर यहोशुवा देवाच्या सानिध्यात बसला असेल. नक्कीच यहोशुवा देवाच्या समोर जाऊन उभा ठाकला असेल की हे परमेश्वरा, मला मदत मागितली जात आहे, मी काय करू. आणि त्यावेळेस परमेश्वरानं त्याला अभिवचन दिलेलं आहे, तू मदतीला जा, भिवू नको, कारण त्या शत्रूंना मी तुझ्या हाती दिलेला. युद्धाची पहिली पायरी ही झालेली आहे की परमेश्वर यहोशुवाला एक सुंदरसं अभिवचन देतो. प्रियांनो, आज आम्ही जी गीत गायलेलं आहे, गहरे प्यास, प्रत्येक कडव्यामध्ये परमेश्वर आम्हाला काय देत आहे, अभिवचन देत. तुझे मैं कभी भूलूंगा, तुझे मैं कभी त्यागूंगा नहीं, तुझे मैं कभी छोडूंगा नहीं. प्रत्येक क्षणी आमचा परमेश्वर आम्हाला एक काय देत असतो, अभिवचन देत असतो, कारण आमचा देव हा अभिवचन देणारा आणि अभिवचन पूर्ण करणारा देव आहे. त्यानं यहोशुवाला अभिवचन दिलेलं आहे की जा, भिवू नकोस, आणि मी तुझ्या सोबत आहे आणि शत्रूला मी तुझ्या हाती दिलेला आहे.
जसंच देवाचं अभिवचन मिळालेलं आहे, यहोशुआनं तयारी केलेली आहे. आणि पुढच्या वचनामध्ये आपण वाचतो, 9व्या वचनामध्ये, यहोशुआ रातोरात गिलगालाहून कूच करीत चाल करून आलेला आहे. रातोरात शब्द आहे. रातोरात यहोशुआने काय केलेले आहे? तयारी केलेली आहे. युद्धाची तयारी करायची म्हणजे बॅग भरायची आहे का? उद्या आपल्याला ट्रिपला जायचं, त्याला बॅग भरू, नाही का? कपडे टाकू, ब्रश टाकू, शूज टाकू, हे टाकू, ते टाकू. युद्धाला जायचं म्हणजे तलवारी, ढाली, भाले, उंट, घोडे, हत्ती, अन्न सामुग्री, शस्त्र सामुग्री, आरोग्याची औषधं, सगळी तयारी करायची. एवढी सगळी तयारी. त्यानंतर त्यांचा तो युद्धाचा पोशाख, परत सैन्यांना सूचना द्यायच्या, व्यूहरचना करायची, युद्धनीती आखायची. आणि वचन सांगतं की रातोरात यहोशुआने काय केलेलं आहे? या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. ज्यावेळेस आमच्याकडं कुणीतरी मदत मागतं, आमच्यामध्ये ती तत्परता असणं गरजेचं. कारण ज्यावेळेस मदत करणारा आमच्याकडे त्या दृष्टीने पाहतो, त्यावेळेस त्याचा कुठंतरी आमच्यावर विश्वास असतो की या ठिकाणाहून मला तत्परतेने मदत मिळणार. आणि यहोशुआने तेच केलेलं आहे. तो परमेश्वराच्या चरणाजवळ गेलेला आहे, परमेश्वराकडून त्यानं अभिवचन घेतलेलं आहे. आता तो निडर झालेला आहे, कारण परमेश्वरानं मला अभिवचन दिलेलं आहे. आणि रातोरात तयारी करून आता हे सैन्य, आता हा लवाजमा त्या युद्धासाठी निघालेला. आता त्या युद्धासाठी निघालेला असताना पुढं काय झालेलं आहे आपण पाहूया. दुसरी गोष्ट काय झालेली आहे तर देवानी मानवाचा शब्द ऐकलेला आहे. आता यहोशुआ युद्धभूमीवर येऊन पोहोचला. त्यांनी पाहिलेलं आहे की गिबोनी लोक आणि ते 5 राजे यांची लढाई चाललेली आहे. आपण यापूर्वी पाहिलं यहोशुआने यरीहोचा पाडाव केला, आय नगराचा पाडाव केला. पण यरीहोचा पाडाव केला त्यावेळेस फक्त एका राजाशी लढावं लागलं. आय नगराचा पाडाव केला त्यावेळेस फक्त एका राजाशी लढावं लागलं. आता इथे किती राजे होते? 5 राजे. 5 राजांचं सैन्य. त्याच्याकडे अनुभव होता का? त्याच्याकडे अनुभव नाही की मी एकदम 5 राजांशी कसं लढावं. तरी देखील त्यानं परमेश्वराच्या अभिवचनावर विश्वास ठेवला. तो लढाईला चाल करून गेला. आणि आपण पाहतो की परमेश्वरानं मदतीचा हात पुढं केलेला आहे आणि गारांचा वर्षाव केलेला आहे. त्या गारांनी त्या शत्रूला इतकं झोडपलेलं आहे की वचन सांगतात तलवारीने जितके वधले नाही तितके गारांनी नेलेले. प्रकटीकरणामध्ये फार सुंदर वचन आहे, त्याचा संदर्भ आता माझ्याकडे आहे. मी आकाशामध्ये तुमच्यासाठी गारा राखून ठेवलेल्या आहेत आणि एकेका गारेचं वजन हे तुमच्या कल्पनेच्या पलीकडे. त्या गारांचा मारा परमेश्वराने काय केलेला आहे? शत्रूवर केलेला आहे. आणि या लढाईमध्ये ही अद्भुत गोष्ट घडलेली आहे की तलवारीने जितके नाही तितके गारांच्या वर्षावानी नेलेले. आता हे झाल्यानंतर यहोशुआने पाहिलेलं आहे की दिवसभराची लढाई संपत आलेली आहे, शत्रू आपल्या हाती आलेले आहेत, पण युद्ध संपलेलं नाही. आणि त्यावेळेसची पद्धत होती की सूर्य मावळला की युद्ध थांबवायचं, लढाई थांबवायची. मग रात्र झाली तर हे अमोरी राजे पुन्हा एकदा रिफ्रेश होतील, नवीन युद्धनीती आखतील आणि सकाळी पुन्हा नव्यानं लढाई सुरू करतील. म्हणून यहोशुआची इच्छा होती की आजच मला शत्रूला संपवायचा. पण सूर्य तर आता मावळणार आहे. आणि मग परमेश्वराचं वचन सांगतं की यहोशुआ परमेश्वराशी बोललेला. वचन वाचतो आपण 12. यहोशुआ परमेश्वराशी बोललेला आहे. तो काय बोलला असेल की हे परमेश्वरा, जर या शत्रूला तू माझ्या हाती दिलेला आहे तर आजचा दिवस तुला काय करायचा आहे? मोठा करायचा आहे. कारण सूर्य मावळला तर युद्ध संपणार. रात्री हे राजे परत नवीन युद्धनीती आखतील, परत नव्याने लढतील. आणि म्हणून आजचा दिवस तुला मोठा करायचा आहे. आणि म्हणून तो देवाला म्हणतो की आज सूर्य मावळू देऊ. किती अशक्य गोष्ट आहे. शक्य गोष्ट आहे काही? सूर्य न मावळणे ही शक्य गोष्ट आहे का? आणि परमेश्वर यहोशुआला म्हणत आहे जा आणि सूर्याला आज्ञा.
यानं परमेश्वरावर ज्या वेळेस आम्ही विश्वास ठेवतो त्यावेळेस परमेश्वर किती अद्भुत कार्य आमच्या जीवनामध्ये करतो हे या उदाहरणावरून आपल्याला पाहिलं. एक आगळी वेगळी लढाई आहे की या लढाईमध्ये यहोशुआ इस्रायल लोकांसमक्ष त्या सूर्याला आता आज्ञा देत आहे आणि ते वचन आमच्या आजच्या संदेशाचं वचन आहे. ते वचन आपण वाचूया. हे सूर्या तू गिबोनावर स्थिर हो. हे सूर्या तू गिबोनावर स्थिर हो. हे चंद्रा तू आयालोनाच्या खोऱ्यावर स्थिर. आणि देवाचं वचन सांगत आहे की सूर्य एक दिवसभर थांबलेला. किती अद्भुत कार्य आहे. सूर्य एका मनुष्याचा शब्द ऐकत आहे आणि तो सूर्य दिवसभर काय झालेला आहे, थांबलेला आहे. कारण तो मनुष्य आधी देवाबरोबर होतो. त्याच्या शब्दामध्ये ती ताकद देवाकडून आली. त्या देवाकडून ती ताकद आलेली आहे. त्या ताकदीने तो म्हणत आहे की हे सूर्या तुला आज गिबोनावर काय व्हायचं आहे, स्थिर व्हायचं आहे. आणि तो सूर्य स्थिर झालेला आहे. आणि आपण पाहतो की घनघोर युद्ध झालेलं आहे आणि त्या युद्धामध्ये यहोशुआने शत्रूचा संपूर्ण नायनाट केलेला. ते पाचही राजे, देवाचं वचन सांगतं की इथे परमेश्वरानं मानवाचा शब्द काय केलेला आहे, ऐकलेला आहे. अद्भुत गोष्ट घडलेली आहे. सूर्य आकाशाच्या मधोमध एक दिवस थांबला. देवाने अशक्य गोष्ट शक्य केली आहे. मधोमध थांबला म्हणजे 12 वाजले असते नाही का दुपारचे. आणि तो मधोमध स्थिर पूर्ण दिवसभर असा थांबलेला आहे. आणि आपण तिसरी गोष्ट पाहतो की देवाने अशक्य गोष्ट काय केलेली आहे, शक्य केलेली आहे. देवाचं वचन सांगतो असा दिवस यापूर्वी कधीच झाला नाही आणि यानंतरही होणार नाही. कधी ऐकलंय का आपण आपल्या आजी आजोबांकडून तरी की एक दिवस पूर्ण सूर्य आकाशामध्ये थांबलेला आहे, रात्र झालेली नाही? देवाचं वचन सांगतं की असा दिवस झाला नाही आणि पूर्वीही नाही आणि पुढेही कधी झाला नाही. आणि त्याच्या पुढे आपण पाहतो की चौथी गोष्ट झालेली आहे, शत्रूचा समूळ नाश झालेला आहे. पुढच्या वचनांमध्ये जर आपण वाचलं तर ते पाचही राजे गुहांमध्ये जाऊन लपलेले आहेत. त्या गुहेचे तोंड या लोकांनी झाकलेले आहेत. त्या गुहेतून काढून त्या राजे लोकांना वरलेलं आहे, झाडावर टांगलेलं आहे आणि त्या गुहांमध्ये त्या राजांना फेकून दिलेलं आहे. आणि पुढे यहोशुआने जाऊन ही सर्व पाचही नगरं जिंकलेली आहेत. म्हणजे शत्रूचा समूळ नाश त्यानं केलेला. आता या युद्धामध्ये झालेली पाचवी आणि महत्त्वाची गोष्ट आपण पाहणार आहोत की देवानं आणखीन एक अद्भुत कार्य केलेलं आहे. ते कार्य काय आहे आपण पाहूया. 6व्या वचनामध्ये आपण पाहतो की या इस्रायल लोकांना काय झालेलं आहे, निरोप आलेला. तो पहिला दिवस, त्या दिवशी काय झालेला आहे, निरोप आलेला आहे. त्या रात्री काय झालेलं आहे, त्या रात्री काय झालं, निरोप आल्याच्या रात्री काय केलं यहोशुआने, काय केलं, प्रार्थना केली. अजून युद्धाची तयारी केली ना. रातोरात त्यांनी काय केली, तयारी केली. म्हणजे ते झोपले असतील का रात्री, झोपले असतील का, रातोरात तयारी केली आणि रातोरात ते निघालेले आहेत. सकाळी ते पोहोचलेले आहेत. दुसऱ्या दिवशी त्यांनी काय केलं, युद्ध केलं. आणि तिसऱ्या दिवशी काय झालं, सूर्य मधोमध थांबला. म्हणजे तिसऱ्या पण दिवशी त्यांनी काय केलं, युद्ध केलं. म्हणजे एकूण 3 दिवस आणि 1 रात्र. पहिल्या दिवशी निरोप आला, त्या दिवशी ते जागे होते. दुसऱ्या दिवशी रात्री त्याच रात्री त्यांनी तयारी केली. दुसरा दिवस ते युद्धात आणि तिसरा दिवस सूर्य थांबला म्हणून दिवस युद्धात. म्हणजे 3 दिवस 12 तास आणि 1 रात्र. एवढा काळ ते लढते. एवढी ताकद कुठून आहे मनुष्यामध्ये, एवढी ताकद आहे. 1 रात्र आणि 3 दिवस लढण्याची, लढाई करायचं म्हणजे फिरायला जायचं आहे का, हात पाय बुद्धी सगळं काही चालू आहे. देवानं त्यांना काय केलेले आहे, अद्भुत ताकद पुरवली. म्हणून ही लढाई पवित्र शास्त्रातली एक आगळी आणि वेगळी लढाई आहे. कारण देवानं या लढाईमध्ये अद्भुत कार्य केले. पहिले तर देवानं काय केलेलं आहे, अभिवचन दिलेलं आहे. दुसरं, देवानं मानवाचा शब्द ऐकलेला आहे आणि सूर्याला स्थिर केलेला आहे. तिसरं,
त्यानं समूळ शत्रूचा समूळ नाश केलेला आहे. चौथी गोष्ट त्यानं काय केलेलं आहे तर लोकांना अद्भुत अशी शक्ती पुरवलेली आहे. आणि पाचवी गोष्ट आपण पाहतो की देवानं काय केलेलं आहे, त्यांना पूर्ण विजय दिलेला. या लढाईचा अभ्यास करण्याची, मनानं करण्याची आज आम्हाला काय गरज आहे? हा काय इतिहासाचा तास आहे का? नक्कीच. मॅडम काय इतिहास शिकवत आहेत का? नक्कीच नाही. पण प्रियांनो, आमचं जीवन हे युद्धभूमी आहे. रोज आणि रोज आमच्या जीवनामध्ये आम्ही लढाई करत असतो. आमच्या वैयक्तिक समस्यांशी, आमच्या निराशेशी, आमच्या नोकरी व्यवसायातील लोकांशी, आमच्या आजाराशी, व्याधींशी, विकारांशी, आर्थिक अडचणींशी आम्ही रोज आणि रोज लढा देत असतो. आमच्या जीवनात नैराश्य आहे, चिंता आहे, काळजी आहे. 5 राजे एकत्र आलेले आहेत. कधी कधी आमच्यावर 5 अडचणी एकत्र येतात. आपण म्हणतो दुष्काळात ते राहू. एक विस्तारायला गेलो आणि दुसरे. कधी एक अडचण येते, कधी 5 अडचणी येतात. कारण आमचं जीवन ही एक युद्धभूमी आहे आणि रोज आमच्या जीवनामध्ये आम्ही कुणाशी ना कुणाशी लढत असतो. देवाचं वचन सांगतो, तुम्ही देखील ह्याच गोष्टी करा ज्या यहोशुआने केल्या. एक म्हणजे तुम्ही देवाशी बोला. 2, देवाकडून तुम्ही ते अभिवचन प्राप्त करा. त्या अभिवचनावर विश्वास ठेवा. मग देव अशक्य गोष्टी शक्य करेल. जो सूर्याला थांबवू शकतो तो आमच्या अडचणींना थांबवू शकणार नाही? नक्कीच थांबवू शकेल. कारण तो जो देव यहोशुआचा ऐकत होता तोच देव आमचा देव. तो काल होता, तो आजही तोच आहे, उद्या देखील तोच असणार आहे. फक्त गरज आहे आम्ही त्याच्याजवळ गेलं पाहिजे, त्याला सहाय्य मागितलं पाहिजे आणि त्याने जे अभिवचन दिलेलं आहे त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. म्हणजे देव देखील आमच्या जीवनामध्ये आमच्या वैयक्तिक समस्यांशी लढत असताना आम्हाला सहाय्य पुरवल्याशिवाय राहणार नाही. कारण आमचा देव अद्भुत कार्य करणारा देव आहे. आमचा देव विजय देणारा देव आहे. आमचा देव स्वतः विजयी आहे. प्रभू करो आणि आजचं वचन आम्हासाठी आशीर्वादाचं, लाभाचं आणि आरोग्याचं. त्यावेळेस आपण दानपणाकडे जाऊया.